नमस्कार, मी श्वेता. तुम्ही बघताय TV9 मराठी. बुलेटिनमध्ये स्वागत. सुरुवातीला बातमी आहे. राष्ट्रवादीमध्ये सुनील तटकरेंविरोधात एक सूर ऐकायला मिळतोय. 2 ते 3 वर्ष झाली आहेत. प्रदेशाध्यक्ष बदलले पाहिजेत असं रुपाली ठोंबरे म्हणतायत. 15 नोव्हेंबरला दादा म्हणाले मी प्रदेशाध्यक्ष बदलणार असा दावा रुपाली ठोंबरे पाटील यांनी केलाय. तर तटकरे आणि प्रफुल्ल पटेलांनी पवार कुटुंबासोबत उभं राहायला हवं होतं. प्रदेशाध्यक्ष बदला असं तटकरेंनी दिलदारपणे बोललं पाहिजे अशी प्रतिक्रिया रुपाली ठोंबरे पाटलांची. प्रदेशाध्यक्ष पदावरनं आणि एकूणच सुनील तटकरे यांच्यावरनं राष्ट्रवादीमधला हा सूर ऐकायला मिळतोय. 2 ते 3 वर्ष झाली आहेत. प्रदेशाध्यक्ष बदलले पाहिजेत. 15 नोव्हेंबरला अजितदादा स्वतः म्हणाले होते मी प्रदेशाध्यक्ष बदलणार. तर तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी पवार कुटुंबासोबत उभं राहायला हवं होतं. प्रदेशाध्यक्ष बदला असं तटकरेंनी दिलदारपणे बोललं पाहिजे असं रुपाली ठोंबरे पाटील यांनी म्हटलंय. पक्ष ताब्यात घेण्याची लढाई करण्यापेक्षा जर माननीय सुनेत्रा वहिनी आणि पारदादा करताय तुम्ही यांना पक्ष ताब्यात घ्यायचंय आता त्याच्या तसं तर दिसते. मग का तुम्ही पवाराच्या म्हणजे अजितदादांच्या कुटुंबाला त्रास का देताय? मी जर तुम्हाला कुठल्या एका विशिष्ट हेतूने त्रास देत असेल तर माझा काहीतरी स्वार्थ आहे ना. आणि जर माझा स्वार्थ नसेल तर ते खंबेपणाने सुनेत्रा वहिनींशी पारदादा सोबत जयदादा सोबत खमकेपणाने उभे राहतील. तुम्ही थेट आरोप करताय सुनील तटकरे असतील किंवा प्रफुल्ल पटेल असतील का उभे राहत नाहीत त्या अडचणी? आरोप नाही करते. आरोप जेव्हा करतो तेव्हा त्या खरेत की नाही खोटे बघावे लागतात. मी त्याची परिस्थितीजन्य साक्षीदार आहे की ज्या पद्धतीने त्यांनी सुनेत्रा वहिनींसोबत खमकेपणाने एक बंधू म्हणून उभं राहायला पाहिजे ते राहताना दिसत नाही. मग बहुतेक पक्षातले त्यांचं असलेलं स्थान किंवा दादांनंतर ती धुरा त्या स्वतःकडे आली पाहिजे पक्षाची ह्या काही भावना असू शकतात. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा माननीय अजितदादांनंतर त्यांनी माननीय सुनेत्रा वहिनींचं नेतृत्व स्वीकारलेलं आहे आणि त्यांच्या व्यतिरिक्त कुणालाही पदाधिकारी कार्यकर्ते हे जुमानत नाही किंवा स्वीकारणार सुद्धा नाहीत. त्याच्यामुळे मला वाटतं या गोष्टी होत आहेत. ही सुनील तटकरेंनी प्रदेशाध्यक्ष पद सोडावं एक अशी चर्चा आहे की प्रदेशाध्यक्ष मग बदलले जातील का त्यावरती एक प्रश्नचिन्ह आहे. प्रदेशाध्यक्ष पक्षाकडून बदलले जातील की सुनील तटकरेंनी आपोआप स्वतःहून पदावरून बाजूला व्हावं असं तुमचं म्हणणं? हे बघा, तटकरे साहेब पण काय नवीन नाही. 5 टर्म ते खासदार आहेत, मोठे नेते. त्यांनी खरं 3 वर्ष जे काय आता पद भोगलेलं आहे त्यांनी पक्ष संघटनेसाठी दुसऱ्याला संधी मोठेपणा देऊन दिली पाहिजे. आणि वहिनींकडे जर म्हणताल तर दादांचा पक्ष अधिक मजबूतीने आणि चांगल्या पद्धतीने चालण्यासाठी त्यांनीही प्रदेशाध्यक्ष बदलणं गरजेचं आहे. शेवटी नेत्यांनी मोठेपणा नाही दाखवायचं तर कुणी दाखवायचं?